आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. मांजरीवाडी येथे चिकोडी सदलग्याचे आमदार गणेश हुक्केरी व विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी येथील विकासासाठी 1 कोटी व समुदाय भवन बांधकामासाठी 51,46,000 रुपये अनुदान मंजूर केले. त्या मंजूर कामाचा शुभारंभ आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते करण्यात आला. मांजरीवाडी हे छोटे गाव असले तरी हे त्याचा विकास व्हावा व गावची शान वाढावी यासाठी विकासासाठी लागणारी मदत आम्ही देत राहू. त्याचप्रमाणे मांजरीवाडी येथील वीज केंद्राची विद्युत क्षमता 110 मेगावॅट असून यापुढे अधिक वीज गरजेची असल्याने 220 मेगावॅट करून देऊ असे आमदार गणेश हुक्केरी यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अशोक हावडे यांनी मांजरीवाडीचा विकास हुक्केरी पितापुत्रांनी केला आहे. 1994 पासून आजपर्यंत 20 कोटी रुपयांची कामे झाली आहेत. पूर्वी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. मांजरेवाडी येथील रस्ते, गटारी, शेतीकडे जाणारे रस्ते चांगले केले जाणार आहेत. यापूर्वी सुद्धा त्यांनी आम्हाला मदतीचा हात दिला आहे. भरघोस अनुदान मंजूर करून येथील विकास कामांना चालना दिल्यामुळे गावाचा कायापालट झाला असून आदर्श गाव म्हणून नावारूपास येणार आहे. याचे सर्व श्रेय हुक्केरी पितापुत्रास जाते असे त्यांनी सांगितले. यावेळी पांडुरंग माने म्हणाले, मांजरी गावासाठी आमदार हुक्केरी पितापुत्राकडून भरघोस निधी मिळाला असून त्यामुळे मांजरी गावातील गटारी, बाजारपेठेतील रस्ते व गावच्या सभोवताली जाणारे रस्ते तसेच गल्लीबोळात पेपर ब्लॉक घालण्यात आले आहेत. त्यामुळे स्वच्छ मांजरी, सुंदर मांजरीचे स्वप्न साकार होणार आहे असे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष संजय नरवाडे, श्रीधर दाभोळे, सुकुमार हावडे, मारुती पवार, कृष्णा चव्हाण, रणजित हावडे, महावीर वसवाडे, महादेव हावडे, बापू खोत, बाळू दहायरकर, विक्रम नाईक, गुंडप्पा नरवाडे, संदीप वाडकर, अशोक घाडगे, शकील मुल्ला, पोपट लामकाने, शिवा लोकुरे, सुभाष तोरसे, सुरेश पाटोळे, सागर यादव, शहाजी खोत, विठ्ठल अळगुंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. SB न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी. मांजरीवाडी म्हणजे अगोदरपासून हे मांजरी गावातून वसलेलं गाव आहे. हे आला अगोदर बैलगाडी तर असू दे, माणसाला पावसाळ्यात चालायला पण येत नव्हतं इथं, असंही गावची परिस्थिती होती. ही परिस्थिती फक्त प्रकाशांना आणि गणेशांना केल्यात म्हणून दुसरं कोणी खडासुद्धा इथं केलेलं नाही आहे. तर ह्या गावच्या लोकांची परिस्थिती असं होती, आमची पण इथं शेतं होती, बैलगाडी आमची पावसातून तंबाखू लावायचा तर पाणीसुद्धा घेऊन जायला येत नव्हतं आम्हाला. त्या गावची परिस्थिती असं होती. मग हे गाव असं केलेलं आहे. मग आणि मांजरीमध्ये सुद्धा ह्या महिन्यात आम्हाला 1 कोटी ब्लॉक घालण्यासाठी दिलं आणि 70 लाखाचं आमच्याकडचा रस्ता करायचं दिलं. गावातलं बेड टाकण्यासाठी बाजारपेठेतलं ते 70 लाख दिलं आणि टोटली एकूण आमची 1 महिन्यात ते 2 महिन्यातलं आमचं काम बघायला गेलं तरी 5 ते 6 कोटीचं काम आम्हाला आता दिल्यात. आणि अजून सुद्धा आम्हाला ते मुल्लाचा रोड आणि इथले जुगळाचा 1 रोड आणि गावातले 1-2-3 रोड आले. तुम्हाला 2 कोटी रुपये या 2 ते महिन्यात आम्हाला सगळं क्लिअर करून देतो म्हणून सांगितलं. एवढं मी सांगतो. म्हणजे प्रकाशांना आणि गणेशांना आहेत म्हणून गावची आणि ह्या सगळ्या गावचा आमचा सगळा विस्तार व्यवस्थित झालेला आहे. आणि हे पुढं असं त्यांचा आशीर्वाद आमच्यावर असू दे आणि आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी कायम राहतो. ಮಾಂಜರಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿದ ಇವತ್ತು ಕಾಂಕ್ರೀಟ್ ರೋಡದ ಚಾಲನೆ ಹಾಗೂ ದೇವಸ್ಥಾನ ಸಮುದಾಯ ಭವನಗ ಸುಮಾರು 51 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಪೂಜಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ. ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಅಶೋಕಣ್ಣ, ಪಾಂಡುವಣ್ಣ ಎಲ್ಲ ಇವತ್ತು ಯುವಕರು ಕೂಡಿ ಇವತ್ತು ಊರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನಾವೊಂದು ಚುನಾಯಿತ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಈ ಭಾಗದ ಜನ ಏನು ನಮ್ಮ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಮಾಂಜರಿವಾಡಿ ಎರಡೂ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಮುಂದಿನ ಬರುವ ಒಂದು 3-4 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸಬ್ ಸ್ಟೇಷನ್ ಐತಿ, ಅದು 110 ಐತಿ. ಅದು ಬರೋ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ನಾವು 220 ಇತ್ತಾಗ ಅಪ್ಗ್ರೇಡೇಷನ್ ಮಾಡಿ ಮುಂದಿನ 2-3 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಈ ಭಾಗದಾಗ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ. ಯಾಕಂದರೆ ಬರೋ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ರೈತರಿಗೆ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ವಿದ್ಯುತ್ ಕಮ್ಮಿ ಆಗಬಾರ್ದು. ಈ ಗ್ರಾಮದಾಗ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ತೋಟಪಟ್ಟಿ ಹೋಗು ಬರುವಂಥ ರೈತರಿಗೆ ಕಬ್ಬದ ಅಡಚಣೆ ಐತಿ. ಇವತ್ತು ಸಾಕಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಮಾಂಜರಿವಾಡಿಗೆ ನಾವು 2 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ 3 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಕೊಡ್ತೀನಿ. ಮಾಂಜರಿ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಪಾಂಡವನ್ನ ಹೇಳಿದ್ರು, ಸಾಕಷ್ಟು ಅಂದರೆ ಈ ಭಾಗದಾಗ ಫ್ಲಡ್ ಬರುವುದರಿಂದ ದೃಷ್ಟಿಕೋನದ ಮುಂದೆ ಭೂಮಿ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಭೂಮಿ ಕರಿ ಮತ್ತು ನೀರಾವರಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಅದಕ್ಕೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಇನ್ನೊಂದು 4 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಬರೋ 3 ತಿಂಗಳದಾಗ ಮಾಂಜರಿ ಗ್ರಾಮ ಕೊಡ್ತೀವಿ. ಅವ್ರು ಯಾವ್ಯಾವ ಇವತ್ತು ಹಾದಿ ಹೇಳಿದ್ರು, 2 ಸಮುದಾಯ ಭವನ ಅದಾವು, ಹೋಗುವಂಥ ಕಾಂಕ್ರೀಟ್ ರೋಡ್ ಊರಾಗಿಂದ ಐತಿ,
ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರು ಅನುದಾನದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಮ್ಗೆ 50 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ನಾವು ಮತ್ತು ಪ್ರಕಾಶನ್ನ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಅನುದಾನ ತಂದ ಈ ಭಾಗದಾಗ ಈ 2 ಗ್ರಾಮ ವಿಶೇಷ ನಾವು ಕಾಳजी ವಹಿಸಿ त्याला ಅನುದಾನ ಕೊಡ್ತೀವಿ. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.